तुम्ही आपण जगतो ते पारलौकिक जीवन आहे, तुम्ही आपण जे जीवन जगतो ते संसारातलं पारलौकिक जीवन आहे. पण साधू संत महात्मे जे जीवन जगतात, महाराज मंडळी जे जीवन जगतात ते कुठलं जीवन आहे? पारमार्थिक जीवन आहे. खरं तर या पारमार्थिक जीवनाचा ठेवा प्रतिपादित करणारा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. माणसानं जीवनामध्ये यावं, काहीतरी करावं, असं काहीतरी करावं की त्याला स्वतःचं कौतुक वाटावं. आबासाहेब, माणसानं जीवन जगावं, पण माणसानं जीवन असं जगावं की त्यानं स्वतः जगलेल्या जीवनाचा, त्यानं स्वतः व्यतीत केलेल्या आयुष्याचा त्याला स्वतःला कौतुक वाटलं पाहिजे, त्याला स्वतःला आनंद वाटला पाहिजे, त्याला स्वतःभोवती अभिमान वाटला पाहिजे की आम्ही जन्माला आलो आणि खरंच आमचं भाग्य झालं, आम्ही जन्माला आलो, आम्हाला आमच्यावर अभिमान आहे, आम्हाला आमच्यावर स्वाभिमान आहे. माणसानं असं कार्य केलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांनी केलं. तुकाराम महाराज म्हणतात, मग तुकाराम महाराजांनी काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये? तुकाराम महाराज म्हणतात, कौतुक वाटे झाली या वेसाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आयुष्यामध्ये तुम्ही कितीही काही कराल, समाजामध्ये कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न कराल, पण 40% समाज असा आहे तो तुमचं कधीच चांगलं स्वीकारत नाही. 40% समाज कायम तुमच्या विरोधात असतो. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ करू नका, लोकांनी तुमचं कौतुक करावं म्हणून परमार्थ करू नका, लोकांनी तुमचं नाव काढावं म्हणून परमार्थ करू नका. तर तुम्ही केलेल्या परमार्थाचा, तुम्ही केलेल्या जीवनाचा, तुम्ही व्यतीत केलेल्या आयुष्याचा तुम्हाला स्वतःला आनंद वाटला पाहिजे, स्वतःला कौतुक वाटलं पाहिजे. इथपर्यंत माणसाची मजल असली पाहिजे. कौतुक वाटे झाली या दिवसाचे. देवाला तुमचं कौतुक असलं पाहिजे, साधू संतांना कौतुक असलं पाहिजे. लोकांचं काय, तोंडावर एक असतं आणि पाठीमागे समोर काय कीर्तन करा महाराज नाही, अरे बापरे महाराज सारखं कीर्तन कोणीच करणी, आणि पाठीमागे त्याच ना सांगाना धंदा आहे. या मायकरीसने मनी परत बुद्ध्या राहतेस, यस ना सांगाना धंदा आहे आणि आपला ऐक्य सण सोडी देवाना पारमार्थिक जीवनाचा, पारलौकिक जीवनाचा नाही, सांसारिक जीवनाचा नाही, पारमार्थिक जीवनाचा. मग काय तुकाराम महाराजांचं पारमार्थिक जीवन आहे, काय तुकाराम महाराजांची पारमार्थिक श्रीमंती आहे, ती आज आपण कीर्तनाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक भक्तीचं वादळ निर्माण झालं. त्या वादळाचं नाव म्हणजे श्री संत तुकाराम महाराज. मी जाता जाता एवढं सांगेन, 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले. बरं, तुकाराम महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज समकालीन आहे, एकाच कालखंडात त्यांचं जीवन आहे. ज्या पद्धतीनं 350 वर्षापूर्वी छत्रपतींच्या तलवारीला धार आहे, 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 गडकोट किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण केलं. ते कशाच्या जोरावर? तलवारीच्या जोरावर. ज्या पद्धतीनं छत्रपतींच्या तलवारीला धार आहे, पण त्याच काळामध्ये ज्या वेळेस छत्रपतींच्या तलवारीला धार देण्याचं काम कुठल्या धारेनं केलं असेल, कुठल्या शब्दानं केलं असेल, तर ते तुकाराम महाराजांच्या शब्दानं केलेलं आहे. ज्या पद्धतीनं शिवरायांच्या तलवारीला धार आहे, त्याच पद्धतीनं 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शब्दांना धार आहे. आम्हा गरी धरण शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यज्ञ करू, शब्दची आमच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव करू पूजा. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या शब्दांना तेवढीच धार आहे. एवढी धार निर्माण केली की 350 वर्षापूर्वी कर्मकांड करणाऱ्यांचं, कुप्रथा, अनिष्ट चालीरीती, अनिष्ट परंपरा याच्यावर प्रखरपणे वार करणारे कोण आहेत? तुकाराम महाराज आहे. वेदांचा तो अर्थ अमासीचा ठावा, इराणी वहावा भार माता, वेद आम्हावरी रुसला, मग आम्ही त्याचा बाणा कंठी धरला. असं त्या काळात त्या धर्म मार्तंडांना आवाहन करणारा एकमेव कुटुंबाचा पोरगा आणि त्यांचं नाव तुकाराम महाराज आहे. हा शब्द कुठला जातीवाचक नाहीये. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबेची मेलो असतो. तुकाराम महाराज का असं म्हणतात की त्या काळात 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रचंड चालू असणारं थोतांड, प्रचंड चालू असणारं कर्मकांड, मग आता हे कर्मकांड कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी विद्रोह करतात. कुणाच्या विरोधात? धर्म मार्तंडाच्या विरोधात. हे कुठेतरी थांबला पाहिजे. होडी बापडी जनता त्या धर्म मार्तंडाच्या अन्यायावर लुटली जाते, यांच्या दबावाखाली येऊन त्यांचा आयुष्याचा सर्वनाश होतोय. मग आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराज त्या धर्म मार्तंडावर प्रखरपणे प्रहार करतात, त्यांना प्रखरपणे विरोध करतात. असा प्रखरपणे विरोध करणारा एकमेव महात्मा त्या काळामध्ये निर्माण झाला आणि त्यांचं नाव म्हणजे तुकाराम महाराज आहे.
बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबीची मेलो असतो. बरं झालं देवा तू आम्हाला बहुजन समाजात जन्माला दिलं. बरं झालं देवा तू आम्हाला कनिष्ठ समाजामध्ये जन्माला घातलं, नाहीतर आम्ही उच्च वर्णामध्ये जन्माला आलो असतो तर आम्हाला ही अहंकार राहिला असता आणि तू कदाचित आम्हाला जवळ केलं. कारण की अहंकार जर अंतःकरणामध्ये असेल तर भगवंत कधी जवळ करत नाही. बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबीची मेलो असतो. एवढा सगळा प्रवास करत असताना तुकाराम महाराज आपला पारमार्थिक जीवनाचा प्रवास करतायत. प्रवास करता 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 एके दिवशी तुकाराम महाराजांचं भाग्य असं उजळलं. तुकाराम महाराजांना एक संतांची भेट झाली, म्हणजे त्यांच्या गुरूंची भेट झाली. त्यांच्या गुरूंचं नाव काय? बाबाजी आपुले. सांगितले नाम मंत्र दिला राम. त्यांच्या गुरुनं त्यांच्याजवळ काहीतरी मागितलं. भोजना मागती जीवनात प्राप्त झाले आणि मला खऱ्या अर्थानं माझं भाग्य कळालं आणि माझ्या भाग्याचा उदय झाला. अभंगाचा प्रथम भाग्य. तो दिवस माझ्या भाग्याचा ठरला. खर तर या इहलोकामध्ये माणसं कशाला भाग्य म्हणतील सांगता येत. खर तर आपण मनुष्य देहात जन्माला आलो. मनुष्य देहो तत्रापि दुर्लभम मन्यम वैकुंठम प्रिय दर्शनम. वैकुंठात प्रिय असणारा देह आपल्याला तुम्हाला आम्हाला मिळाला. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी बाबा. या मृत्यूलोकात आम्हाला जन्म मिळावा अशी कुणाची अपेक्षा आहे? स्वर्गातल्या देवादिकांना अपेक्षा आहे. स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा अपेक्षा आहे की आम्हाला सुद्धा मनुष्याचा देह मिळावा. मग काय घडतं या मनुष्याच्या जीवनामध्ये येऊन? काय भाग्य असेल या मनुष्य जीवनाचं? याला नामस्मरण करता येतं, याला देवाचं नाव तोंडात घेता येतं. काय घेता येतं? देव दिला देह भजन घुमटा तो या झाला. याच्या तोंडामध्ये म्हणून देवाचं नामस्मरण येतं. म्हणून मनुष्य देह हा सगळ्यात सर्वोत्कृष्ट मानला जाणारा देह आहे. हा देह तुम्हाला आम्हाला मिळाला त्यातही भाग्य आहे. पण याच्यापेक्षा दुप्पट भाग्य आपलं आहे की आपला जन्म भारतात झाला. भरतखंडे नर देह प्राप्ती येतो परम भाग्याची. आपला जन्म भारतात झाला हे आपलं भाग्य आहे. कारण की भारत ही शूरवीरांची भूमी आहे. भारत ही क्रांतिकारकांची भूमी आहे. भारत ही शूरवीरांची महापुरुषांची भूमी आहे. ज्या मातीमध्ये झाशी राणी जन्माला येतात, ज्या मातीमध्ये महासाहेब जिजाऊ जन्माला येतात, ज्या मातीमध्ये शिवाजीराजे संभाजीराजे जन्माला येतात, त्या भारत मातेमध्ये आपला जन्म झाला. म्हणजे आपण काय आहोत? भाग्यवान आहोत. त्यातल्या त्यात आपला जन्म महाराष्ट्रात झाला हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. महाराष्ट्रात आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे. कारण की महाराष्ट्र ही भूमी साधू संतांची आहे. आणि त्यातल्या त्यात अजून आपलं असं भाग्य कळाले नसते, आपल्याला संत विचार कळाले नसते, आपल्याला संत वाङ्मय कळालं नसतं. त्या काळात ज्ञानोबा तुकोबा समाजाला कळालं नाही तर आपल्याला कळणार होते का? आपल्यालाही कळालं नसते. पण त्या काळानंतर ज्ञानोबा तुकोबा नंतर आपला जन्म झाला म्हणून आपण काय आहोत? भाग्यवान आहोत. आपला जन्म महाराष्ट्रात झाला आपण भाग्यवान आहोत. त्यातल्या त्यात आपला जन्म कान्हा देशामध्ये झाला हे आपलं मोठं भाग्य आहे. कान्हा देशामध्ये आपला जन्म झाला. काय माती पावन आणि पुणित आहे. ही माती एवढी साधारण आणि सोपी नाहीये. ही या मातीमध्ये बालकवी ठोंबरे जन्माला येतात. या मातीमध्ये राणी लक्ष्मीबाई जन्माला येतात. या मातीमध्ये भारताची गान कोकिळा लता मंगेशकर जन्माला येतात. या मातीमध्ये बहिणाबाई चौधरी जन्माला येतात. काय बहिणाबाई चौधरींचं वर्णन आहे. एक अनाडी स्त्री साने गुरुजींची कर्मभूमी मानली जाणारी ही भूमी म्हणजेच खानदेशाची भूमी आहे. काय वर्णन आहे. एक अनाडी अशिक्षित स्त्री, निरक्षर स्त्री, जिला लिहिता येत नाही, जिला वाचता येत नाही, पण तिच्या कविता तिचं काव्य जगाच्या पाठीवर अलौकिक आहे. काय काव्य बहिणाबाईचं? बहिणाबाई सांगते, सोन्या रूपान मडला वाण्या मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजी. अरे बालाजी विठोबा. कोण लिहितं हे? एक निरक्षर स्त्री सांगते, अरे बालाजी विठोबा दोन्ही एकच रे देव, गरिबीनं श्रीमंतीनं केला केला तुझा भाव, गरिबीनं श्रीमंतीनं केला केला तुझा भाव. आखडला दानासाठी त्याले हात म्हणून आणि धावा ऐकून अडला त्याले पाय म्हणून. बहिणाबाई लिहिते. महिला मंडळी असंख्य आहे त्यामुळे दोन ओव्या फक्त. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून,
जिची माया गेली सरी तिले माय म्हणून. खानदेशामध्ये बहिणाबाईंचं एक काव्य मध्यंतरी प्रचंड व्हायरल झालं होतं. प्रचंड. तुम्ही म्हणाल विषांतर होत नाही, फक्त तुमच्यासाठी. लोक कीर्तनात काही अर्वाच्य करतात, मी करणार नाही. तुम्ही महिला मंडळ असंख्य, तुम्ही माझ्या मागे म्हणाल अशी अपेक्षा ठेवतो. गहू दयस बाजारी दयस, आवाज चांगला काढा फक्त. गहू दयस बाजारी दयस, माय दयता दयता याद माहेरणी येस, माहेरणी येस. गहू दयस बाजारी दयस, माय दयन दयता याद माहेरणी येस, माहेरणी येस. हे कोण लिहित? एक निरक्षर स्त्री, अनाडी स्त्री लिहिते. म्हणजे काय बहिणाबाईंची वैचारिकता असेल. अशा मातीत आपला जन्म झाला म्हणजे एवढी भाग्यवान माणसं आहोत आपण. खानदेशामध्ये आपला जन्म झाला म्हणून आपण भाग्यवान आहोत. त्यातल्या त्यात आपला जन्म जळगाव जिल्ह्यात झाला, आपण भाग्यवान लोक आहोत. त्यातल्या त्यात एरंडोल तालुक्यामध्ये आपला जन्म झाला. एकचक्र नगरी, पांडवांचं वास्तव्य असणारी ही पावन आणि पुणित असणारी ही नगरी, या नगरीत आपला जन्म झाला. त्यातल्या त्यात आपला जन्म धुळपिंपरीमध्ये झाला. आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपल्या गावामध्ये कीर्तन सप्ताह होतो, आपल्या गावामध्ये कीर्तन होतात, आपल्या गावामध्ये संत साहित्याचे विचार पोहोचवले जातात, आपल्या गावामध्ये संत वाङ्मय पोहोचवलं जातं. आपला जन्म या गावामध्ये झाला, हे आपलं भाग्य आहे. पण सांगू तुम्हाला, काही लोक याच्यापेक्षाही दुप्पट काहीतरी भाग्य मानतात. संसारिक भाग्यामध्ये, इहलौकिक भाग्यामध्ये लोक काय काय भाग्य मानतात आता ऐका. पारलौकिक भाग्य सांगतो. संसारामध्ये एखाद्याला मुलगा होणं ही काही लोक भाग्य मानतात. संसारामध्ये एखाद्याला चांगली बायको मिळणं ही लोक भाग्याचं लक्षण मानतात. आणि सध्याच्या काळामध्ये ते भाग्याचंच लक्षण आहे संसारिक भाग्याच्या बाबतीत. कारण की असा गावे गाव पडेल, ज्या सारामा बी नाही, ज्या पोतारामा बी नाही, असा प्रत्येकाचं एक म्हणलेलं असतं की आमना गाव मा महाराज इथला कवारा पोर आहे, टळक कर जाईल. सध्याच्या काळामध्ये लग्न जुळणं, पण सांगू तुम्हाला, लग्न कुणाचं जोडत नाही, ज्याचं कर्तृत्व नसतं ना त्याचं लग्न जोडत नाही. मला सांगा, या जगामध्ये आबा तुम्हाला अनुभव जास्त असतील, असा कुठला PS आहे त्याचं लग्न झालेलं नाही, असा कुठला कलेक्टर आहे त्याला मुलगी मिळत नाही, असा कुठला प्रांत आहे त्याला मुलगी मिळत नाही, असा कुठला तलाठी त्याला मुलगी मिळत नाही. ज्याचं कर्तृत्व आहे त्याला मुलगी काय, मुलगीचा बाप त्याच्या मागे 4 वेळेस बायोडाटा मग घेऊन लागतो. आपलं कर्तृत्व सिद्ध करा, पोरीच्या मागे पडू नका, तर पोरीच्या बापानं तुमच्या मागे पडलं पाहिजे. पण दुर्दैव माझं, तुमले सांगितलं काहीच फायदा नाही, तुम्हाला उजायले. कीर्तनाला तरुण पाहिजे होते, तेव्हा काहीतरी उपयोग झाला असता. संसारामध्ये एखाद्याला चांगली बायको मिळणं ही भाग्याचं लक्षण आहे, एखाद्याला मुलगा होणं ही भाग्याचं लक्षण आहे. अशी सगळी भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. निकट वासवरा संतापाई, निकट वासवरा संतापाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. एखाद्याकडे श्रीमंती असेल, एखाद्याकडे खूप धन असेल, एखादा खूप श्रीमंत असेल, एखाद्याला चांगली बायको मिळणं, एखाद्याला चांगला मुलगा मिळणं, भाग्य तरी नोहे. धन म्हणजे पैसा, पुत्र म्हणजे मुलगा, धन दारा म्हणजे बायको. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकट वास बरा संताप. संतांच्या चरणावर आमचं आयुष्य समर्पित होणं हेच आमचं खरं भाग्य, असं तुकाराम महाराज म्हणतात. की संतांच्या संगतीमुळे आमचं भाग्य उजळावं, याच्यामुळे तुकाराम महाराजांनी काय काय केलं नाही. तुकाराम महाराजांनी प्रपंचाची रात रांगोळी केली. प्रपंचो सरो
चित्त तुझे पायी संसाराच्या नावे घालवणी शून्य वाढत हा पुण्य. तुकाराम महाराजांनी एवढं सगळं काही केलं, ते कशामुळे केलं तर फक्त आणि फक्त साधू संतांची भेट माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी आणि ते खरंच घडलं. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये पाहिजे. मला काहीतरी अपेक्षा होती, माझ्या जीवनात येऊन मला काहीतरी मिळवायचं होतं. आता ते मिळवणं अगदी शक्य झालं. ते कोणाच्या माध्यमातून तर ते साधू संतांच्या माध्यमातून. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. जर देवाला प्राप्त करायचं आहे ना तर मध्ये एक जण आहे, त्यांचं नाव संत आहे. त्या संतांना तुम्ही साकडं घाला, त्यांच्या पायावर शरण जा. तुम्हाला भगवंत नाही भेटला ना मग मला सांगा. असं एक वाक्य आहे आबासाहेब मी वाचलं होतं की संगत कधीच राजाची करू नका. संगत कधीच राजाची करू नका, कारण तो कधी नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही. संगत कधीच राजाची करू नका, कारण तो कधी नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही. संगत नेहमी संतांची करा, कारण तो कधी देव भेटवून देईल सांगता येत. त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा. खर तर मला असं काहीतरी दे, मला माझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी दे की ते मिळवल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला काही मिळवण्याची अपेक्षा शिल्लक राहू देऊ. असं काहीतरी माणसाने मिळवावं. माणसानं जाता जाता आयुष्यामध्ये प्रपंचामध्ये परमार्थामध्ये असं काहीतरी मिळवून टाकावं की त्या मिळवल्यानंतर त्याची अपेक्षा काही शिल्लक राहिला. खर तर संसार कशाला म्हणतात आणि परमार्थ कशाला म्हणतात याच्या मागे एक सगळ्यात मोठं कारण आहे. एक सगळ्यात मोठं कारण सांगतो. सगळं मिळवणं झालं तरी अपेक्षा शिल्लक आहे, याला संसार म्हणतात. काय सांगतोय मी? सगळं मिळवणं झालं तरी काहीतरी अपेक्षा शिल्लक आहे, याला संसार म्हणतात. आणि काही मिळवायचं बाकी आहे, सगळंच मिळवायचं बाकी आहे, पण सगळ्या अपेक्षा खुंटल्यात, त्याला परमार्थ म्हणतात. काही अपेक्षा नाही, अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीनो गतव्यता सर्वात्म परित्यागी योगम भक्त. याला काही कुठल्या प्रकारची आशा नाही, अभिलाषा नाही. भक्त ऐसे जाना जे देई उदास गेले आशा पाश निवारुनी. तुकाराम महाराज म्हणतात मला आता काही नकोय, नावडे जनधन माता पिता. मला लोकही नकोय, मला लोकांचा सहवासही नकोय. नावडे जन धन माता पिता, मला काही या लोकात नकोय. मला जर काही द्यायचं असेल तर एवढंच दे, साधू संतांची संगती माझ्या जीवनामध्ये मला घडू दे. कारण की साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाला काही मिळवण्याची लालसा अपेक्षा आशा शिल्लक राहत. आधी संसाराला लाथ मारावी, मग परमार्थाला सुरुवात करावी. खर तर आम्ही साधू संतांचा वेश पालटलेली माणसं आहोत, पण आम्ही संत अजिबात. आम्ही फक्त हे बघा, वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत तसं आम्ही फक्त साधू संतांची कातडं परिधान केलेली आहेत, पण आम्ही मात्र मुळात साधू संत नाहीत. आम्ही तुमच्या आमच्यासारखी प्रपंच करणारी माणसंच आहोत. तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही मात्र फरक नाही. फक्त आम्ही पांघरून घातलेला आहे आणि तुम्ही मात्र पांघरून घातलेला नाही, एवढाच फरक आहे. पण वाघ तो वाघ असतो. एके दिवशी वाघाची भेट आणि लांडग्यानं जर वाघाचं कातडं घातलं आणि लांडग्याची ते कातडं घातलेलं लांडगं आणि वाघ जर समोर आला तर कोण घाबरेल मला सांगा? वाघ घाबरेल का लांडगं? आमना समोर जर एखादा खरंच महात्मा इवट ना आमना कातडं कितला दिन चाली. या जगामध्ये तसाच आहे. तुम्ही आम्हाला ग्राह्य धरतात, महाराज म्हणतात, संत म्हणतात, अजिबात नाही. आम्ही त्या पात्रतेच्या सुद्धा नाही. आम्ही फक्त वेश परिधान केलेला आहे, आम्ही फक्त कातडा परिधान केलेला आहे, पण आम्ही ही लोकातली माणसं आहोत. तुमच्या आमच्यासारखी प्रपंच करणारी माणसं आहोत. मग काय केलं तुकाराम महाराजांनी? त्यावेळेसही सांगितलं होतं, 65 लाखाच्या जहागिरीला लाख मारणारा, एक पत्नी अन्न करता करता मेली, मुलावाडांना घरामध्ये खायला काही नाही, प्रचंड दारिद्र्यता आली असताना सुद्धा ज्या वेळेस महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचं ताट भरून सोने नाणं चांदी असं हिरे माणिक मोती जड जवाई तुकाराम महाराजांना भेट म्हणून की आपल्या गुरुच्या घराण्यात 18 विश्व दारिद्र्य आलं म्हणून आपण आपल्या गुरुला काहीतरी मदत केली पाहिजे, या आशयाने छत्रपती शिवाजी महाराजांनी कृतज्ञता म्हणून तुकाराम महाराजांना नजराणा पेश केला. पण तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांना पत्र पाठवावं आणि त्या पत्रात लिहावं, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृतिके समान, सोने चांदी आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसा. बरं मला सांगा, आताच्या काळामध्ये एखादा आमदार खासदाराने आम्हाला एवढं सोन्याचं ताट नाही हो, फक्त समजी राहणार तुमले आम्ही नाही म्हणतो का? मग आम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणारे, पण तुकाराम महाराज वास्तविक आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरणात आणत फक्त हे सांगण्यापुरतं
हे बघा, तुकाराम महाराजांच्या अभंगावर तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करून तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ सांगून अर्थ कमावणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. वाक्य पारस महाराज जय. अभंगाचा अर्थ सांगून अर्थ कमावणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. पण या जगामध्ये जर तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल, या जगामध्ये जर तुमचा परमार्थ तडीस न्यायचा असेल, जर तुमचा परमार्थ तुम्हाला सिद्ध करून दाखवायचा असेल, फक्त आणि फक्त तुकाराम महाराज की तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. बरं, तुकाराम महाराज या आधी, दुष्काळाच्या आधी तुकाराम महाराज प्रपंचिकच होते. तुकाराम महाराज संसार करणारे एक साधारण मनुष्य होते. पण ज्यावेळी दुष्काळ पडाला, जनता होरपडायला लागली, पाण्याच्या एका थेंबासाठी, अन्नाच्या एका कणाकणासाठी लोक तडफडून मरायला लागली. तुकाराम महाराजांनी विचार केला, माझ्या घरामध्ये एवढं आहे, 65 लाखाची जहागिरी आहे, अन्नधान्याची कोठार आहे, आणि एवढं सगळं माझ्या घरामध्ये असताना जर लोक पाण्याच्या थेंबासाठी आणि अन्नाच्या कणाकणासाठी मरत असतील, तर मला या जीवन जगून, या मनुष्याचा देह जगून मला काही फायदा नाही. मनुष्याच्या जन्मात येऊन माझा काही फायदा नाही. तुकाराम महाराजांनी अन्नधान्याची कोठार उघडी करून टाकली. 65 लाखाची कर्ज लोकांना वाटून टाकलं. एवढं लुटून दिलं, एवढं वाटून दिलं. वाटता घरामध्ये काही खायला शिल्लक राहिलेलं. एवढी उदार अंतःकरणाची अवस्था ज्या महात्म्याची झाली ते तुकाराम महाराज आहेत. बरं, स्वतः तुकाराम महाराज संत आहेत, पण स्वतः संत असताना संत भेटीची, संत दर्शनाची आशा, अपेक्षा तुकाराम महाराज व्यक्त करतात. असं एक अभंग नाही. तुकाराम महाराजांची जर गाथा पाहिली तर संताबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. संत दर्शनाची, संत भेटीची अपेक्षा व्यक्त करणारे तुकाराम महाराज आहेत, स्वतः संत आहेत. बरं, मला सांगा, मी कीर्तनकार आहे. मला तुम्ही कीर्तनाची तारीख दिलेली आहे, आणि एकाच बरोबर तुम्ही अजून एखाद्या कुठल्या तरी कीर्तनकाराला सांगून दिलं, ते कीर्तनकार येऊन गेले, मी येऊन गेलो, तर आम्ही एकमेकांच्या एवढे कट्टे विरोधक होतो. आता हा कीर्तन करेल की मी कीर्तन करेल, मला कीर्तन करायला मिळेल, याला कीर्तन करायला मिळेल. आम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणारे सुद्धा एकमेकांच्या बाबतीत कुलुषित मत व्यक्त करतो. एकमेकांच्या बाबतीत आमच्या मनात काहीतरी काढं असतं. पण तुकाराम महाराज स्वतः संत आहेत, पण स्वतः संत असताना देखील तुकाराम महाराज मनाचा मोठेपणा तुकाराम महाराजांचा किती आहे. मज पामराय काय थोरपण, पायाची वाहना पायी बळी. तुकोबा ज्ञानोबांना उद्देशून म्हणतात, मज पामराय काय थोरपण, पायाची वाहना पायी बळी. स्वतः संत आहेत, पण ज्ञानोबांना उद्देशून लिहितात, पायाची वाहना पायी बळी. एवढा अधिकार तुकाराम महाराजांचा. अरे, आकाशापेक्षा उंच ज्यांची वैचारिकता आहे, अणुरेणू या थोपडा तुका आकाशा एवढा. एवढी उंच वैचारिकता, आकाशापेक्षा उंच ज्यांची वैचारिकता, एवढा मोठा अधिकार असताना देखील तुकाराम महाराज म्हणतात, पायात असलेले वाहनं आमच्या पायात बरी आहेत. एवढा अधिकार असताना तुकाराम महाराज संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. अशा संतांची संगत जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर मला भगवंत मिळाल्याशिवाय राहणार, आणि तो भगवंत मला साधू संतांच्या दर्शनाने मिळाला. तो भगवंत मला साधू संतांच्या संगतीमुळे मिळाला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. आणि हा भगवंत मिळाल्यानंतर काही साधकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, तुकोबा, हा भगवंत तुम्ही तर तुमच्या आयुष्यात मिळवलात, मग हा भगवंत तुम्ही कुठे ठेवला? अभंगाच्या तृतीय चरणात. तुकोबा म्हणतात, तसा हा प्राप्त केलेला भगवंत साधू संतांच्या संगतीमुळे, साधू संतांच्या दर्शनामुळे हा मिळालेला पद्मनाभ भगवंत आम्ही कुठे ठेवला? संपृष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठू. हृदयामध्ये भगवंताला साठवण्याचा प्रताप महाराष्ट्रातल्या 3 साधू संतांनी केलेला आहे. तसं तर भगवंत प्रत्येक साधू संतांच्या अंतःकरणात आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. पण हा प्रॅक्टिकली, प्रतिकृतीमध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये ज्यांनी हा प्रताप करून दाखवला असे महाराष्ट्रात 3 संत आहेत. एक म्हणजे तुकोबा, एक म्हणजे संत सावता महाराज, आणि एक म्हणजे जनाबाई. सावतोबांनी काय केलं? सावतोबांच्या मड्यातला प्रसंग तुम्ही सगळेजण ज्ञात असाल, परिश्रुत असाल. सावतोबांच्या मण्यामध्ये भगवंतांना यावं, भगवंतांना सांगावं, माझ्या मागे चोर लागलेले आहेत आणि या चोरांपासून मला वाचवण्याकरता मला कुठेतरी लपवा, असं सावतोबांना भगवंतांना सांगावं. लहान मुलाचा वेश परिधान करावा आणि सावतोबांनी ओळखावा, हा जगाचा चालक मालक आहे, हा कुठला लहान मुलगा नाही. आणि सावतोबांनी कुठला विचार न करता आपलं स्वतःचं पोट फाडलं. साठविला दाता त्रैलोक्याचा. जगाच्या चालक मालकाला सावतोबाने आपल्या पोटात साठवलं. आणि तदनंतर महाराष्ट्रामध्ये हा प्रताप त्याच कालखंडामध्ये संत जनाबाईंनी करून दाखवला. संत जनाबाईंनी काय केलं? संत जनाबाईंनी भगवंताला आपल्या हृदयातल्या बंदीखान्यात भगवंताला कोंडलं. ते कसं कोंडलं? आणि जनाबाई महाराज असं म्हणतात, हृदय बंदी
केला आत विठ्ठल पोंदिला. आणि तुकाराम महाराज म्हणतात संपृष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. सावता महाराजांनी हा प्रताप केला, जनाबाई महाराजांनी हा प्रताप केला आणि नंतर तुकाराम महाराजांनी 16व्या शतकात हा प्रताप करून दाखवला. जगाच्या चालक मालकाला भगवंताला अर्थात पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी कुठे साठवलं? आपल्या हृदयात साठवलं. जर जगामध्ये माणसाला जर कुणाला काही द्यायचं असेल तर माणसानं आपलं हृदय द्यावं. जर कुणाचं काही जिंकायचं असेल, नाही तुम्हाला पैसा कमवता आला तरी चालेल, नाही तुम्हाला काही कमवता आलं तरी चालेल, पण माणसानं कुणाचं काही जिंकावं? हृदय जिंकावं. माणसानं लोकांची मनं जिंकावी, माणसानं इतरांची हृदय जिंकावी, हे माणसानं काहीतरी करावं. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या हृदयामध्ये आमच्या अंतरंगामध्ये भगवंताला साठवलं. ते कसं? संपृष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुकाराम महाराजांनी पेटी असा शब्द वापरलेला आहे. पेटीची एक कल्पना आहे. पेटीला एक झाकण असतं, त्यात काही ठेवलं त्याला वरून झाकण लावता येतं. तुकाराम महाराजांनी पेटी हा शब्द का वापरला? त्या भगवंताला एकदा की साठवलं, त्या भगवंताला परत पुन्हा बाहेर काढायचं आणि त्या पेटीमध्ये त्याला साठवायचं, त्याला बंद करून ठेवायचं आणि त्याला अंतरंगामध्ये साठवून त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हायचं. ही तुकाराम महाराजांच्या परमार्थाची पूर्वपीठिका. संपृष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू असं तुकोबा व्यक्त करतात. एवढं सगळं करून सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात आमच्या सगळ्या चिंता दूर झाल्या. आता आमच्या जीवनामध्ये मला काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. माझ्या आयुष्यामध्ये मला काहीतरी चिंता होत्या. काही मी उद्धार पावेल, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. साधू संत काहीतरी जीवनामध्ये मिळवण्याची अपेक्षा करतात. काय? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझ्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. मग माझ्या जीवनाचा उद्धार केव्हा होईल? जेव्हा मला काहीतरी मिळेल. पारमार्थिक माणसाची काय अपेक्षा असते? पारमार्थिक माणसाची काय चिंता असते? आबा मला परमात्मा प्राप्ती व्हावी, मला भगवंत मिळावा, मला परमात्मा प्राप्त व्हावा, ही पारमार्थिक माणसाची चिंता असते. भगवंतांना मला एकदा तरी भेटावं, त्यांना मला एकदा तरी दर्शन द्यावं. गौडणीची अपेक्षा किती सुंदर आहे. ताब्या महाराज कानया रे, कानया रे, कानया रे, कानया रे,
मुलींची अपेक्षा एकदा तरी भगवंत मला भेटावा, एकदा तरी तू माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. एक गीत फार सुंदर आहे. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सारं कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सारं कुठे हरवला. काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला. मला एकदा तरी भगवंताला दर्शन द्यावं, मला एकदा तरी भगवंत दिसावा, मला एकदा तरी भगवंत माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. आणि एकदा की हा भगवंत जीवनामध्ये प्राप्त झाला त्या आयुष्याचं सोनंच होतं आणि आपलं भाग्य उजळतच. जर आपलं भाग्य उजळायचं असेल तर आयऱ्या गैऱ्याच्या पाठीमागे लागू नका. जर खरं भाग्य उजळायचं असेल तर साधू संतांच्या पाठीमागे लागा आणि भगवंत परमात्मा प्राप्त करून घ्या. मग तुकोबा म्हणतात हा भगवंत परमात्मा मला प्राप्त झाला तर तो कुणामुळे, साधू संतांच्या संगतीमुळे. मग मी तो कुठे ठेवला, माझ्या हृदयामध्ये ठेवला. परत साधकांनी प्रश्न केला का हो तुकोबा, हा भगवंत तुम्हाला मिळाला, पण हा भगवंत मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं, तुम्हाला अनुष्ठान करावं लागलं, तुम्हाला साधना करावी लागली, तुम्हाला यज्ञ करावे लागले की याग करावे लागले. तुकाराम महाराज म्हणतात मला यापैकी काहीही करावं लागलं नाही. काय करावं लागलं, फक्त माझं एवढंच आहे अभंग असं शेवटचं. त्यांना 2 हात भगवंताने दिले असतील आणि प्रामाणिकपणे आपले दोघे हात वर करा. आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुणी हात खाली घ्यायचे नाहीत. हे तुमची शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला. मी सांगत नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचे. माझा 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 माझा, तुम्ही फक्त माझा माझा करता. तो मँगोचा माझा नाही बरं. बरं थोडं थोडंच खाऊ का आपण एक टेका. विठ्ठल माझा मी विठ्ठलांचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आजींच्या आवाजाला 100 रुपयांची सलामी. किती सुंदर आहे. तुम्ही शिल्लक आहे म्हणून या खानदेशातलं गाणं शिल्लक आहे. बरं मला सांगा, सगळ्यांपेक्षा आजीबाईंचा आवाज जास्त होता कारण की त्यांना आपली संस्कृती टिकवायची आहे. लगीनला गाणं कसं म्हणतोस तुम्ही? अरे बापरे, त्यासाठी कोणी बोलायला लागतो ना, मान ना पान पण आवाज आखी गली झोपू देत नाही ताई. पण कीर्तन मग म्हणावं. अरे रे, सगळ्या पुरुष मंडळींना विनंती, हा आता तुमचा आवाज आला पाहिजे. पांडुरंग माझा माझा, मी पहिले हसली का कारण की असं म्हणतात महिला माताना दिला तो कंठ आणि माणसाना दिला तो नरडा. आमचं स्वरात नसतं बरं का आबासाहेब, पण आमचं कसं असतं आपलं जोरात असतं. स्वरात नाही पण जोरात. पण असो नसेल स्वरात पण जोरात पाहिजे. हा गरजा झोपेल होती त्या चमकाय जायला पाहिजे तुम्हाला आवाज आहे की सर. बर. पांडुरंग माझा माझा, पांडुरंग माझा माझा, म्हणजे मी आई आम्ही स्वतःवर अशी म्हणू. बरं तुम्हाला काही संबंध नाही का? नाही. अहो आमना मतदारसंघ आहे. बरं मला असं वाटत व्यवस्थित हळू आवाजात आपण जास्त आवाज मोठा करतो. जाऊ द्या नाही जोरात पण थोडस का असेल ना स्वरात. माझा माझा माझा, तो भगवंत आम्हाला मिळावा. हा भगवंत कोणाकोणाच्या जीवनामध्ये मिळाला? तो ज्ञानोबांच्या जीवनामध्ये ज्ञानोबांना मिळाला.
हा भगवंत कुणाच्या जीवनामध्ये मिळाला? हा भगवंत तुकोबांच्या जीवनामध्ये मिळाला. हा भगवंत नामदेवरांच्या जीवनामध्ये मिळाला. हा भगवंत सावतोबांच्या जीवनामध्ये मिळाला. मीराबाई मुक्ताबाईंच्या जीवनामध्ये मिळाला. आणि हा एकदा की हा भगवंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, मग आपल्याला संसारातलं प्रपंचातलं काहीही गोड वाटणार. मग आमचं प्रपंचात चित्त असणार नाही ना आमचं संसारात चित्त असणार नाही. इतकं रमावं परमार्थात, इतकं रमावं त्याच्या नामस्मरणामध्ये एवढं दंग व्हावं, त्याच्या नामस्मरणामध्ये एवढं लीन व्हावं, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढं दंगून जावं की माणसाला संसाराची सुद्धा नसावी. भगवंत आपल्याला कळाला साधू संतांमुळे. बरं आबासाहेब, या साधू संतांना सुरक्षित ठेवणारा साधू संतांचा वारकरी संप्रदाय, इथला भागवत संप्रदाय, इथला हिंदू धर्म जिवंत ठेवणारे संस्कृती, चालीरीती, परंपरा, आपला धर्म, देव, देश सुरक्षित कोणामुळे राहिला? तर ती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशी की राणी या शूरवीरांमुळे राहिला. काही काही लोकांचं दुमत असं असतं की कीर्तनामध्ये मांडू नये. मी कीर्तन झाल्यानंतर मांडतोय. हा, तुम्ही कधी ऐकलं नसेल असं सांगतोय. कीर्तन झालेलं आहे. अभंगाचे 4ही चरण मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग कोणी सोडवत नाही. खरं तर अभंगच आपल्याला तुम्हाला आम्हाला सोडवत असतो. या भवसागरातून अभंग तुम्हाला आम्हाला सोडवत असतो. मी अभंग सोडवलेला नाही. अभंगावर यथामती यथावकाश प्रकाश टाकण्याचं काम मी केलेलं आहे. बरं, या व्यतिरिक्त मला असं सांगायचं आहे, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या एका शब्दावर महाराष्ट्रामध्ये थैमान चालू आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एका शब्दावर, फक्त एक शब्दावर संपूर्ण हिंदुस्थान हलवून गेलेला आहे. काय छावा या शब्दाची ताकद सांगू तुम्हाला. छत्रपती संभाजी महाराजांना छावा म्हटलं जातं. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजणी जात, ही जात म्हणजे कुठली जात आहे? ही मराठीची जात आहे असं ठणकावून सांगणारे छत्रपती संभाजी महाराज आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महान पराक्रमी वीर प्रतापी एक ही शंभू राजा था. वर्ष 300 बीत गए, शंभू के बलिदान को कौन हारा कौन जीता, पूछ लीजिए संसार को, पूछ लीजिए संसार को. या जगामध्ये 300 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन होऊन गेले आणि 300 वर्ष उलटल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक छावा चित्रपट रिलीज होतो आणि संपूर्ण हिंदुस्थान हलवून जातो. काय ताकद आहे छावा शब्दाची सांगू तुम्हाला. तुमच्या आमच्या पोटी जर छावा जन्माला घालायचं असेल तर त्यासाठी अंतःकरण शिवाजी महाराजांचं असावं लागेल. बापाचं अंतःकरण शिवाजी महाराजांचं असावं लागेल. अरे छावा जन्माला घालण्यासाठी आधी बाप सिंह असावा लागेल. आयऱ्या गैऱ्याच्या पोटी छावा जन्माला येत, आयऱ्या गैऱ्याच्या पोटी छावा जन्माला येत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. आयऱ्या गैऱ्याच्या पोटी शिवाजीराजे संभाजीराजे जन्माला येत नाही. शिवाजीराजे संभाजीराजे जन्माला येण्यासाठी माय जिजाऊ असावी लागते आणि बाप शहाजी असावा लागतो. आयऱ्या गैऱ्याच्या पोटी शिवाजीराजे जन्माला येत नाही. अरे आपली माय गाऊनवर फिरत आणि आपला बाप लुंगीवर फिरत. पण खरं सांगा तुम्ही, कसं आपल्या पोटी शिवाजीराजे संभाजीराजे जन्माला येतील? तुमच्या आमच्या पोटी शिवाजीराजे संभाजीराजे जन्माला येणारच नाही, कारण आमची खूस पवित्र नाही. खऱ्या अर्थानं खूस पवित्र करण्याचं काम त्या महासाहेब जिजाऊने केलं. दोन दोन छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला बहाल केले. छत्रपती संभाजी महाराज लहान होते. वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये महत्वाचा प्रसंग घडला. छत्रपती शिवाजीराजे आणि मिर्झाराजे जयसिंगाचा एक तह झाला. औरंगजेबाने ओळखून घेतलं, जर एका हिंदूला पराभूत करायचं असेल तर त्या अर्थी हिंदूच लागेल. हिंदूला जर पराभूत करायचं असेल ना, आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. कुणी आयऱ्या गैऱ्या इतर धर्मियातला माणूस हिंदूंना पराभूत करू शकत नाही. हिंदूंना जर पराभूत करायचंय तर फक्त हिंदूच करू शकतो. हिंदू धर्म जर मागे ओढायचा आहे, हिंदू जर बदनाम करायचा आहे आणि हिंदू धर्म जर बुडवायचा असेल तर त्याला फक्त आणि फक्त कुठला धर्म नाही, फक्त हिंदू धर्मातलेच लोक कारणीभूत आहेत. आयरेगैरे कुणी कारणीभूत नाही, आपलीच लोक कारणीभूत आहेत. औरंगजेबाने ओळखून घेतलं. मिर्झाराजे जयसिंगाला पाठवलं. त्याला माहिती होतं अनेक सरदार पाठवले होते. शाहिस्तेखान पाठवला होता, औरंगजेबाचा मामा होता, एवढा बलाढ्य सरदार. पण शिवाजी महाराजांनी त्याची 3 बोटं कापली. तिसऱ्या दिवशी गाशावा शागून आणून शाहिस्तेखान परत पाठवला. औरंगजेबाचा मामा होता. एवढी ताकद लाखाचं सैन्य घेऊन आला होता महाराष्ट्रात. पण बोट कापले आबासाहेब 3. दुसऱ्या दिवशी निघाला. 3 वर्ष जो शाहिस्तेखान पुणे सोडायला तयार नव्हता, 3 बोटं कापतात शाहिस्तेखानानं पुणे सोडलं. ही शिवाजी महाराजांची ताकद आहे. एवढा मोठा बलाढ्य सरदार आदिलशाहीला संपवलं, कुतुबशाहीला संपवलं, निजामशाहीला संपवलं, पोर्तुगीजांना संपवलं, इंग्रजांना संपवलं, डचांना संपवलं. तर औरंगजेब माहिती होता हा माझा टाळा सुद्धा लागू देणार नाही.
शाहिस्ते खानाला संपवलं. मग आता करायचं काय? हा शिवाजीराजा कुणाकडून पराभूत होणार नाही. म्हणून त्या औरंगजेबाने एक गनिमी काबा केला आणि त्यानं हिंदू सरदाराला पाठवलं. त्याचं नाव मिर्झाराजे जयसिंग म्हणजे राजपूत समाजाचा. त्याला पाठवलं. स्वारी केली. पुरंदराचा तह झाला. एका हिंदू समोर एका हिंदूला नतमस्तक व्हावं लागलं. शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मिर्झाराजे जयसिंगाला दिले. त्याला पुरंदराचं तह असं म्हणतात. 23 किल्ले बहाल केले. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं स्वराज्य तेवढंच होतं, फक्त 23 किल्ले. सगळे किल्ले शिवाजी महाराजांनी देऊन टाकले. त्या पत्रामध्ये परत औरंगजेबाचं पत्र आलं, फक्त 23 किल्ले नाही तर अजून आमची एक अट आहे, तुम्हाला बादशाहच्या भेटीला आग्र्याला यावं लागेल आणि सोबत 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना न्यावं लागेल. शिवाजी महाराजांनी विचार केला, मी यायला तयार आहे, पण माझा पोरगा लहान आहे, 9 वर्ष वय त्याचं, मी त्याला सोबत नेणार नाही. मिर्झाराजे जयसिंगाला सांगितलं, मी संभाजी महाराजांना सोबत नेणार नाही. मिर्झाराजे जयसिंगांना सांगितलं, बघा तह झालेला आहे, पुरंदराचा तह 23 किल्ले दिलेले आहेत, 1-2 किल्ले तुमच्याकडे शिल्लक आहेत, तुम्ही सरदार म्हणून आता उरलेला आहात, जर तुम्हाला काहीतरी वाटत असेल, तुमचा केस शिल्लक राहावा, तुमचं स्वराज्य शिल्लक राहावं, शिवबाराज एवढा आहे का, माझ्या शब्दाला मान द्या, मी गॅरंटी घेतो, मी जबाबदारी घेतो, संभाजी महाराजांना सोबत न्या. एका 9 वर्षाच्या लेकराला एका बापानं सोबत नेलं. बरं आता मला सांगा संजय महाराज, महाराष्ट्रातून आग्र्याला जायचंय, प्रवास छोटा नाही बरं, परगंडातून दुडपेपरीले नाही असं नाही बरं. एका 9 वर्षाच्या पोराला, त्या काळात कुठली प्रवासाची साधन उपलब्ध नाही, रेल्वे नाही, विमान नाही आहेत, त्या काळामध्ये फटफटी नाही, त्या काळामध्ये मोटरसायकल नाही, ना 4 व्हीलर नाही, घोड्यानं प्रवास करायचा आहे, अर्धा प्रवास पायी करायचा आहे. अशाही स्थितीमध्ये शिवाजी महाराज विचार करत नाही. 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना नेतात. कुठे नेतात? आग्र्याला बादशाहच्या भेटीला. ज्या वेळेस आग्र्याला बादशाहच्या भेटीसाठी संभाजी महाराजांना शिवाजीराजे नेतात, शिवाजीराजांचा अवमान औरंगजेब करतो. महाराष्ट्राचा राजा आहे, पण तो औरंगजेब शिवाजी महाराजांचा अवमान करतो, एका राजाचा अवमान करतो. शिवाजी महाराजांना औरंगजेबाचा अपमान सहन झाला नाही. त्या औरंगजेबाच्या दरबाराचा एक नियम होता, औरंगजेबाच्या समोर उभं राहत असताना मान खाली घालायला लागत होती. औरंगजेबाच्या समोर बोलताना आबा रुमाल तोंडाला लावावा लागत होता, दात सुद्धा दिसू द्यावे लागत नव्हते. जर दात दिसते बोलता बोलता तर औरंगजेब डायरेक्ट मान कापायचा. पण त्या दरबारामध्ये ज्या वेळेस शिवाजी महाराजांना एका सरदारांच्या मांदियाडीमध्ये, सैनिकांच्या मांदियाडीमध्ये उभं केलं जातं, त्यावेळेस शिवाजी महाराजांना हा अवमान वाटतो. अरे मी काही झालं तरी चालेल, मी माझं राज्य छोटं का असेना, पण मी माझ्या राज्याचा मालक आहे, मी माझ्या राज्याचा राजा आहे. माणसाचं स्वराज्य छोटं असावं, माणसाचं क्षेत्र छोटं असावं, पण माणूस त्या क्षेत्रातला राजा असावा, राजा. शिवाजी महाराजांनी विचार केला, माझं राज्य छोटं आहे, पण मी माझ्या राज्यातला राजा आहे, मला अपमान सहन होणार नाही. अरे ज्या औरंगजेबाच्या समोर साधी दात दाखवण्याची परवानगी नाही, साधी मानवर करण्याची परवानगी नाही, मानवर केली तर मान कापली जाईल, अशी परिस्थिती औरंगजेबाच्या समोर. त्यावेळेस शिवाजी महाराज त्या औरंगजेबाला आपली पाठ दाखवतात, पाठ फिरवतात, अपमान सहन करत नाही. शिवाजी महाराज निघून जातात. शिवाजी महाराज कैद ठाण्यात येतात. शिवाजी महाराजांचा अपमान होतो, पण त्यावेळेस प्रसंग असा घडतो, त्यावेळेस औरंगजेबानं संभाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेस संभाजी महाराजांचं वय किती? 9 वर्ष, फक्त 9 वर्ष. ज्या वेळेस संभाजी महाराजांना औरंगजेब पाहतो, एका 9 वर्षाचा राजविंडा पोरगा पाहतो. अरे 9 वर्षाचा पोरगा एवढं गोड दिसतं, एवढं गोड दिसतं, एवढा राजविंडा दिसतो, एवढा संभाजी राजा, एवढा राजविंड दिसतो, एवढा देखणा दिसतो. फक्त संभाजी महाराजांना पाहून औरंगजेबानं संभाजी महाराजांना 5000 सैनिकांची मनसबदारी दिली. वयाच्या 9व्या वर्षी 5000 सैनिकांची मनसबदारी स्वीकारणारा एकमेव राजा या जगामध्ये होऊन गेला, त्यामध्ये संभाजी महाराज आहे. वयाच्या 9व्या वर्षी अरे यामध्ये संभाजी महाराजांना 5000 सैनिकांची मनसबदारी मिळते. त्याचबरोबर औरंगजेबानं एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजी महाराजांना. फक्त 9 वर्षाचा पोरगा एवढा राजविंड दिसतो, म्हणून संभाजी महाराजांना पाहिल्याबरोबर संभाजी महाराजांना खुश होऊन औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला, एक हत्ती भेट म्हणून दिला. त्यावेळेस दिलेर खान बाजूला होता. दिलेर खान म्हणजे औरंगजेबाचा शिपाई. बरं मला सांगा, माणसानं कौतुक कोणाचं करावं? आपल्या माणसाचं करावं की शत्रूचं? बरं शिवाजी महाराजांचा औरंगजेब कोण आहे? कोण आहे? कोण आहे? शत्रू आहे, विरोधक आहे. पण शत्रू असताना देखील, विरोधक असताना देखील त्यावेळेस औरंगजेबानं संभाजी महाराजांना पाहिल्याबरोबर एक हत्ती भेट म्हणून दिला. दिलेर खान बाजूला होता, म्हणजे औरंगजेबाचा शिपाई बाजूला होता. तो दिलेर खान मनातल्या मनातच विचार करतो, जर समजून घ्या, एखादा लहान मुलगा गलीतून पडताना तुम्हाला दिसला 9-10 वर्षाचा, त्याची तुम्ही मस्करी घेता की नाही? तसं त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे 9 वर्षाचा मुलगा, याची थोडी मस्करी करावी, म्हणून दिलेर खान म्हणतो, क्या शंभराज है आप इतने छोटे और हाथ इतना बड़ा. तो दिलेर खान संभाजी महाराजांची मस्करी करावी म्हणतो. 9 वर्षाचा काय करेल याला? तसा विचार कोणाच्या मनामध्ये? दिलेर खानाच्या.
क्यों शंभराज है, आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा, इसे आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? सिंहाचा पोरगा होता तो, आयडिया काय द्यायची नाही. संभाजी महाराजांनी त्याच्या डोळ्यात डोळे घातले. काय म्हटलं होतं त्याने? क्यों शंभूराज है, आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा, इसे आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? त्यावेळेस संभाजी महाराजांनी त्या दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्या दिलेर खानाला सांगितलं, अरे दिलेर खान, हे तो जानवर है, बैठ कर जाएंगे. हे तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. मगर हमारे आबा साहब ने जो किले आपको दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले जाओगे? अरे संभाजी महाराजांना मागून वार करतात. आपल्याच माणसांनी पाठीमागून वार केला. स्वतःचे सख्खे मेवणे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के स्वतःच्या सख्खे मेवण्याने संभाजी महाराजांचा घात केला. आपल्या माणसांनी घात केला. त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक म्हण लागू झाली. स्वतःचा सख्खा साला संभाजी महाराजांना पकडून देतो. त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक म्हण लागू झाली, वावरमा नाला नको आणि गरमा ते तुम्हीच म्हणा, मन अजून होईल नाही ना. माझ्या अनुभव नाही त्या वावरमा नाला नको आणि गरमा. आपल्याच लोकांनी घातपात केला. संभाजी महाराजांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. शिवाजी महाराज गेल्यानंतर 9 वर्षाच्या कालखंडामध्ये संभाजीराजे एकही लढाई हारत नाही, एकही युद्ध हारत नाही. पण आपल्या लोकांनी घातपात केला. औरंगजेबानं क्रूर पद्धतीनं संभाजी महाराजांची हत्या केली, क्रूर पद्धतीनं. पण त्यावेळेस औरंगजेब म्हणतो, संभाजी महाराज जातात, संभाजी महाराज हे लोक सोडून ज्या वेळेस निघून जातात त्यावेळेस ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांवर क्रूर पद्धतीनं अन्याय केले, आता तो औरंगजेब म्हणतोय, ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांचे डोळे काढले, हात छाटले, पाय छाटले, डोळे काढून टाकले, जीभ छाटून टाकली, कानामध्ये शिसा ओतलं, अंगावरची कातडी काढून टाकली, नख काढून टाकले. अशा स्थितीमध्ये ज्या वेळेस संभाजी महाराज मरतात, ज्या पद्धतीने एखादी भेंडीची भाजी करताना आई तुम्ही भेंडी कापतात ना, अगदी त्या पद्धतीनं संभाजी महाराजांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. संभाजी महाराज संपतात. संभाजी महाराज गेल्यानंतर तर औरंगजेब म्हणतो, अरे कितना खुदकिस्मत है शिवाजी जिसने ऐसी औलाद पैदा की. कोण म्हणतं? कोण म्हणतं? औरंगजेब म्हणतो. कौतुक कोणाचं करतोय? अरे ज्याला 40 दिवस अन्याय अत्याचार करून मारलं तो औरंगजेब आता म्हणतोय, अरे कितना खुदकिस्मत है शिवाजी जिसने ऐसी औलाद पैदा की. अरे हमारी तो 4 औलाद है पर सब गधों की फौज.